यानंतर बातमी मात्र गुजरातमध्ये गुजरातमधल्या एका रॅलीमध्ये पाटीदार नेता हार्दिक पटेल याला मात्र एका तरुणानं श्रीमुखात भडकावली आहे। हार्दिकच्या समर्थकांनी तरुणाला ही मारहाण केली आणि हा हल्ला भाजपनं घडवून आणल्याचा हार्दिकनं आरोप सुद्धा केला, पण अर्थातच भाजपनं मात्र हा आरोप फेटाळून लावलाय। गुजरातमधल्या सुरेंद्रनगरमध्ये सभा सुरू असताना एक तरुण स्टेजवर बेधडक आला आणि काही समजायच्या आत त्यानं हार्दिक पटेलला थप्पड लगावली। ही थप्पड त्या तरुणानं इतक्या जोरात लगावली की हार्दिक 2 पावलं मागे सरकला। त्यानंतर स्टेजवर एकच गदारोळ झाला। हार्दिकच्या समर्थकांनी स्टेजवर धाव घेतली। स्टेजवर खुर्च्यांची फेकाफेक झाली। पोलीस आले आणि त्यांनी तरुणाला ताब्यात घेतलं, पण लोकांनी त्या तरुणाला घेरून बेदम मारहाण केली। त्याचे कपडे काढण्यात आले। जखमी झालेल्या तरुणाला हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं। नंतर समजलं की थप्पड मारणाऱ्या तरुणाचं नाव गुर्जर आहे। हार्दिक पटेल आणि त्याच्या समर्थकांनी ही घटना म्हणजे भाजपचा कट असल्याचा आरोप केलाय, पण भाजपनं हा आरोप फेटाळून लावलाय। कभी कभी अपनी वाणी, वर्तन और व्यवहार और कृत्य से कोई ऐसा रिएक्शन आता है तो उसमें बीजेपी का दोष नहीं है। 2 वर्षांपासून तरुण हार्दिकवर हल्ल्याच्या तयारीत होता। त्याचं कारणही तरुणानं मीडियाला सांगितलं। पाटीदार आंदोलनाच्या वेळी तरुणाची पत्नी गर्भवती होती। आंदोलनामुळे तिला हॉस्पिटलमध्ये पोहोचवताना खूप त्रास झाला। असा त्रास पुन्हा झाला जेव्हा त्याचा मुलगा आजारी होता आणि हार्दिक जेलमधून सुटला होता। वो जब चाहे तब रोड बंद कर देता है, जब चाहे तो गुजरात बंद कर देता है। ये गुजरात का हिटलर थोड़ा है, उसके बाप का गुजरात थोड़ा है कि वो कहीं सब बंद हो जाए। ये आपका पर्सनल विरोध है या ये मेरा पर्सनल विरोध है, मेरा पर्सनल विरोध है। निवडणुकीचं रण तापलेलं असताना तरुणानं केलेल्या या कृतीला राजकीय रंग चढलाय। या तरुणाच्या म्हणण्यात कितपत तथ्य आहे याची शहानिशा पोलीस करतीलच, पण त्यानं पत्करलेला मार्ग मात्र निश्चितच योग्य नाही। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत।